हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण वर्ग 12वा विषय इतिहास प्रकरण 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणाचा भाग 2 बघणार आहोत. युरोपातील प्रबोधनाचा काळ. मी तुम्हाला पुस्तकातलं पेज दाखवते की काय वर्णन आपण आता सध्या घेणार आहोत. युरोपातील प्रबोधनाचा काळ, तर एवढ्या भागाचं वर्णन मी तुम्हाला करते आहे. सध्या या भागाचं वर्णन आपण बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी याचा पहिला भाग घेतला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रबोधन म्हणजे काय हे सुरुवातीलाच स्पष्ट करून सांगितलेले आहे. तरी आता आपण या पॅरेग्राफचा एक मुद्द्यांनुसार किंवा पुस्तकात त्या पॅरेग्राफमध्ये दिलेल्या क्रमानुसार आपण त्याचं विश्लेषण बघणार आहोत. 14वे शतक हा प्रबोधनाचा आरंभ, तर 15वे व 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. 14, 15, 16 हे शतक जे आहे ह्यांचा कालावधी एकंदरीत प्रबोधन युग म्हणून पाहिला जातो. त्यामध्ये 14व्या शतकात प्रबोधनाची सुरुवात झाली. 15व्या शतकामध्ये प्रबोधन जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि 16व्या शतकात ते स्वीकारलं गेलं उत्स्फूर्तपणे समाजाकडून, युरोपीय समाजाकडून. आणि म्हणून ह्या 2 शतकांना उत्कर्षाचा काळ प्रबोधनाचा असं म्हटलं जातं. त्यानंतर बुद्धिवाद व वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित संस्कृतीचा पाया घातला गेला. प्रबोधन झाल्यानंतर या 300 वर्षात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित असलेल्या संस्कृतीचा पाया घातला गेला. प्रबोधनानंतर का, कसं, केव्हा, कोणत्या परिस्थितीत, याच्या मागे नैसर्गिक नियम कोणता आहे याचं अवलोकन केलं असता जर सत्य आणि पुरावा असेल कृतीच्या मागे तरच ते स्वीकारलं गेलं. फक्त अंधश्रद्धा, श्रद्धा किंवा पूर्वजांची परंपरा म्हणून कोणत्याही गोष्टी स्वीकारल्या गेल्या नाहीत, तर ज्या कृती किंवा गोष्टी बुद्धिवादावर आणि सत्याच्या कसोटीवर खऱ्या उतरतील त्याच त्या लोकांनी स्वीकारल्या आणि अशा नव्या संस्कृतीचा पाया घातला गेला व नव्या समाजाची उभारणी केली गेली की जो समाज प्रत्येक घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल, सत्य, तथ्य, पुरावा यांची मांडणी करेल. आपल्याकडे एक म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तशा पद्धतीने जर त्यामध्ये काही सत्य असेल तरच ते स्वीकारलं जाईल, मिथ्या असेल तर ते स्वीकारलं जाणार नाही. म्हणजेच एक प्रकारे या युरोपीय समाजाने जुनी कात टाकून दिली आणि नव्या सुधारणांसह, वैज्ञानिक दृष्टिकोनासह ज्या नव्या समाजाची निर्मिती झाली तो समाज सत्याच्या तेजाने झळाळून निघाला. कारण आता त्यांनी जे काही उभं करणार होते, ते जे काही शोध लावणार होते किंवा ज्या काही संकल्पना ते प्रस्थापित करणार होते ह्या सगळ्या सत्याच्या आधारावर होत्या. म्हणजेच एक प्रकारे आपण म्हणू की आता हा समाज जो आहे तो अनुभव सिद्धतेतूनच पुढे जाणार होता, विकास करणार होता. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्वाची रहस्य उकलण्याचा यांनी प्रयत्न केला. आता विश्व हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आकाश, अग्नी, वायू, पृथ्वी आणि जल या पंचतत्वांनी किंवा पंचमहाभूतांनी हे विश्व बनलेलं आहे. तर या विश्वाची रहस्य, या विश्वात होणाऱ्या उलाढाली, घडामोडी या सगळ्यांचा त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोध घेण्यास सुरुवात केली. या कालखंडात माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवी दिशा मिळाली. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे विश्वाची रहस्ये वैज्ञानिक पद्धतीने कशी उलगडता येतील हे समजून घेण्यात लोकांना स्वारस्य निर्माण झाले. प्रत्येक घटनेच्या मागे त्या घटनेचं अवलोकन करताना ते प्रश्न विचारू लागले, हे का झालं, कसं झालं, त्यानंतर हे केव्हा होतं आणि हे आपल्याला करून आणायचं असेल तर कशी परिस्थिती लागेल, या सगळ्या गोष्टींचा ह्या लोकांनी विचार करणं सुरू केलं. काव्य, नाटक, साहित्य इत्यादी क्षेत्रांमध्ये आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. ईश्वर, कल्पना, आदर्श हे विषय सोडता काव्य, साहित्य इत्यादीमध्ये विज्ञान व मानवी विषय अंतर्भूत झाले आणि यांना केंद्रीभूत ठेवून रचना
निर्माण होण्यास सुरुवात झाली. म्हणजे विचारांचा केंद्रबिंदू ईश्वर कडून मानवाकडे सरकला. पहिले ज्या काही रचना होत्या त्या कुठेतरी धर्माशी आधारित ईश्वर या संकल्पनेशी भोवती फिरणाऱ्या होत्या. पण आता हे जे साहित्य निर्माण व्हायला लागलं हे वैज्ञानिक दृष्टीवर आधारलेलं आणि मानवी जीवनाशी निगडीत, मानवी भावनांशी निगडीत असलेलं हे साहित्य निर्मिती सुरू झाली. मग ते काव्य असो, नाटक असो, साहित्य असो, चित्रकला असो. आणि ह्यामध्ये जो पहिले धर्म किंवा ईश्वर केंद्रबिंदू होता, आता त्याच जागी या सगळ्यांचा केंद्रबिंदू झाला मानव. मानवतावादी विचारांना प्राधान्य दिलं गेलं. कोणताही विचार करताना, समाजाची नवी रचना करताना किंवा समाजासाठी नवे नियम संकल्पना प्रस्थापित करताना ज्यामध्ये मानवी हित सामावलेलं आहे अशा मानवतावादी विचारांनाच प्राधान्य दिलं गेलं. आणि त्याच अनुषंगाने लिखाणसुद्धा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमध्ये सुरू झालं. आता आपण इथे वाचन घेऊ थोडं. काव्य विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता, आता मात्र मानव हा या विचारांचा केंद्रबिंदू बनला. यालाच मानवतावाद असे म्हणतात. जेव्हा पहिले धर्मावर आधारित जेव्हा संकल्पना होती किंवा साहित्य निर्मिती होत होती त्यामध्ये ईश्वर हा केंद्रबिंदू, पाप पुण्याच्या संकल्पना, त्यावरून आपण आपल्या कर्म, आपले विचार, कृती हे सगळं ठरत होतं. पण आता ईश्वर आनंदी होईल की नाही ते माहीत नाही, पण माझ्या कृत्याने मानव आनंदी झाला पाहिजे, मानवाचं कल्याण झालं पाहिजे, हे विचार आता या विचारांपर्यंत हा समाज येऊन पोचला आणि यालाच मानवतावाद, मानवतावादी विचार असं म्हटलं जातं. आता याच्या पुढचा खालचा पॅरा आहे. याच काळात धाडशी दर्यावर्दींना दूरवरचे प्रदेश शोधण्यासाठी युरोपीय राज्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळाले. प्रोत्साहन मिळाले म्हणजे काय की त्यांना हे, तर या दर्यावर्दींना प्रोत्साहन कसं दिलं जातं तर बघा, जर तुम्ही नव्या भूमीचा शोध लावला तर त्या भूमीमध्ये व्यापार करायचा तुम्हाला, तर आम्ही तुम्हाला जकात लावणार नाही, किंवा तुम्ही जो काही नफा कमवला त्यावर तुम्हाला मायदेशी परतल्यावर कुठलाही कर द्यावा लागणार नाही, किंवा तुम्ही नव्या भूमीचा शोध लागला तर राजाच्याच तिजोरीतून त्यांना एक विशिष्ट रक्कम बक्षीस दिली जाईल, सर किंवा लॉर्डसारखी एखादी पदवी दिली जाईल, असे यांना बक्षीस किंवा या रूपाने त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला गेला. आणि काही दर्यावर्दी स्वतः त्यांना छंद होता समुद्रात सफरी करण्याचा आणि कुठेतरी गरजही होती की आपल्याला कमाई करायची आहे, नवा बाजारपेठा शोधायच्या आहेत. तर अशा ह्या सगळ्यांमधनं या दर्यावर्दींनी नवनवीन प्रदेश शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यात यशही त्यांना मिळत गेलं. आणि एका यशातून अनेकांनी प्रेरणा घेतली आणि असे युरोपातल्या अनेक देशातले दर्यावर्दी नव्या भूमीच्या शोधात निघाले. मी हा पण मुद्दा क्लिअर करून दिलेला आहे तुम्हाला की नवी भूमी शोधणं म्हणजे काय, तर ती नव्याने उत्पन्न करणं नाही, तर ती आहेच, पण त्या भूमीपर्यंत जाण्याचा मार्ग शोधणं आणि तो सगळ्यांना ज्ञात करून देणं. सर्वप्रथम हा मार्ग यांनी शोधला असं आपण म्हणतो, म्हणजेच नव्या भूमीचा शोध घेतला. आता हे दर्यावर्दी नव्या प्रदेशामध्ये जात होते, तिथे ते काही काळ वास्तव्य करत होते, तिथली माहिती मिळवत होते, आपल्यासोबत नेलेल्या वस्तू तिथे विकत होते, तिथे असणाऱ्या दुर्मिळ वस्तू की ज्या युरोपात माहीत नाहीत किंवा युरोपमध्ये त्या होत नाहीत, त्यांच्यासाठी अनोळखी होत्या, त्या वस्तू त्यांनी विकत घेतल्या, त्याचा पण व्यापार झाला. किंवा ते येताना त्या प्रदेशाचं वैशिष्ट्याच्या काही खाणाखुणा आपल्यासोबत घेऊन येत होते. पाहिलेल्या देशातील वनस्पती, फळे, फुले, झाडे, नवनवे प्राणी, विविध शस्त्रास्त्रे आणि त्यांची माहिती या दर्यावर्दींनी मायदेशी आणली. आणि इथे आणल्यावर पुन्हा त्याच्यावर संशोधन, यामध्ये काही सुधारणा होईल का, युरोपच्या परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदल केले जाईल का आणि त्यात विकास केला जाईल का, हा सुद्धा यांचा प्रयत्न असायचा. अशाच पद्धतीने ते जेव्हा त्या प्रदेशात जात होते नव्या भूमीत, तर युरोपमधलं घेऊन जात होते. म्हणजे अशा पद्धतीने वनस्पती, फळं या खंडातले त्या खंडात पोहोचले, संस्कृती एकमेकांची माहिती झाली, हे सुद्धा या प्रबोधनाच्या काळामध्ये घडून आलेलं आपणास दिसतं. त्यानंतर कोपर्निकस
हा पोलंडचा रहिवासी होता, नागरिक होता आणि हा पहिला युरोपीय खगोलशास्त्रज्ञ होता कोपर्निकस. इसवी सन 1543मध्ये निकोलस कोपर्निकस याने ग्रहमाला म्हणजे आपली जी सूर्यमाला आहे ती पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे अवलोकन व गणिताच्या आधारे मांडणी करून त्यांनी हे सांगितलं. कारण आतापर्यंत बायबलमध्ये काय लिहिलेलं होतं, बायबलमध्ये लिहिलं होतं पृथ्वी ही सूर्यमाला ही पृथ्वी केंद्रित आहे असं बायबलमध्ये म्हटलेलं होतं की ही जी आपली ग्रहमाला आहे ही पृथ्वी केंद्रित आहे, पृथ्वी स्थिर आहे आणि त्याच्या भोवती सगळे ग्रह आणि सूर्य वगैरे फिरतो. पण या कोपर्निकसनी काय सांगितलं त्याच्या गणिताच्या मांडणीद्वारे आणि त्याच्या निरीक्षणाद्वारे की आपली सूर्यमाला पृथ्वी केंद्रित नाही तर ती सूर्य केंद्रित आहे. सूर्य एका जागी स्थिर आहे आणि त्याच्या भोवती हे सगळे ग्रह फिरत असतात. आलं लक्षात इथपर्यंत की बायबलमध्ये मात्र पृथ्वी केंद्रित सूर्यमाला आहे असा उल्लेख आहे. आणि हे त्यांनी हा जो सिद्धांत आहे हा त्यांनी मांडला रिव्होल्युशन आयबस या ग्रंथामध्ये. या कोपर्निकसनी हे विधान केलेलं आपणास दिसून येते. मी तुम्हाला आता या भागाचं विश्लेषण करून सांगत आहे. लक्षात घ्या पुस्तकातला कोणता भाग मी आता तुम्हाला विश्लेषण करून सांगते आहे तो. सगळ्यांच्या लक्षात आला आहे. आता आपण मुद्द्यांवाईज जाऊयात. ट्यूक्रो ब्राये 1572ला याने एक तारा शोधला. कसा शोधला तर देल्ला पोर्ता याने एक साधी दुर्बीण तयार केली होती आणि या दुर्बिणीच्या सहाय्याने या ट्यूक्रो ब्रायेने एक तारा शोधून काढला. अशाच पद्धतीने केपलरने सुद्धा 16व्या शतकाच्या शेवटी एक तारा शोधला होता. केपलर हा जो जर्मन होता याने नुसता तो तारा शोधला नाही तर निरीक्षण करून पृथ्वी सूर्याभोवती विशिष्ट गोलाकार कक्षेमध्ये फिरते आणि नुसती पृथ्वीच नाही तर सूर्याचे इतरही ग्रह या ग्रहमालिकेतले हे एका विशिष्ट कक्षेत फिरतात हे त्यांनी सांगितलं. आणि ही ग्रहमाला आकाशगंगेत असून ह्या आकाशगंगा विश्वाच्या अज्ञात अशा केंद्राभोवती फिरतात असंही त्याने सिद्ध केलं. म्हणजे ना आपला सूर्य स्थिर आहे कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतो आणि ही आकाशगंगा संपूर्ण विश्वाच्या केंद्राभोवती फिरतं असं यांनी याच्या अवलोकनाद्वारे आणि गणिती मांडण्याद्वारे म्हणजे गणिताचं जे त्यांनी एक मांडणी केली त्याद्वारे त्यांनी हे सांगितलं. पुढे 1909ला गॅलिलिओने हा जो इटलीचा नागरिक होता या देल्ला पोर्ताच्या दुर्बिणीमध्ये काही सुधारणा करून सुधारित दुर्बीण बनवली. ज्या दुर्बिणीने ट्यूक्रो ब्राये आणि केपलरने काही खगोल संशोधन केलं होतं. केपलर हा ज्योतिषी होता आणि एक म्हणजे खगोलशास्त्रज्ञही होता आणि एक गणितज्ञ सुद्धा होता. आणि आता त्याच दुर्बिणीची सुधारित आवृत्ती या गॅलिलिओनी 1609ला तयार केली आणि त्या दुर्बिणीच्या साहाय्याने याने पुन्हा अवकाशाचं निरीक्षण करणं सुरू केलं, संशोधन करणं सुरू केलं. आणि या संशोधन करत असताना त्याने कोपर्निकस व केपलरच्या संशोधनाला वैज्ञानिक पुरावा दिला, पुष्टी दिली आणि ते सिद्धांत कसे खरे आहेत, वैज्ञानिक कसोटीवर उतरणारे आहेत हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. आपण बघितलं कोपर्निकसनी काय म्हटलं होतं की सूर्यमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे आणि केपलर काय म्हणतो पृथ्वी सूर्याभोवती एका विशिष्ट कक्षेत फिरते आणि इतरही ग्रह सूर्यमालेतले. तर या गॅलिलिओने या दुर्बिणीच्या साहाय्याने यांचं म्हणणं बरोबर आहे हे सिद्ध केलं. त्यानंतर पुढे त्याने एक सूक्ष्मदर्शक सुद्धा बनवलेला आहे. आता या दुर्बिणीच्या साहाय्याने याने खगोलशास्त्रात अजून संशोधन केलं. हा केपलर आणि कोपर्निकसच्या म्हणण्यालाच पुष्टी देऊन थांबला नाही तर त्याने त्याचं संशोधन सुरू ठेवलं आणि या संशोधनामुळे कुठेतरी काय झालं की त्याने एक पद्धत त्यांनी रूढ केली की पहिले प्रयोग करा, त्या प्रयोगाचं निरीक्षण करा आणि त्या निरीक्षणाद्वारे आलेला पुराव्याच्या आधारे सत्यावर आधारित सिद्धांत प्रतिपादित करा. म्हणून याला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणतात. कारण याने तो पायंडा पाडला
की तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही कोणतं म्हणणं मांडू नका, तर तुम्ही काय करा, सुरुवातीला प्रयोग करा, त्या प्रयोगाची सत्य गृहीतकं, त्यानंतर त्याचे परिणाम, हे सगळं, आणि मग सिद्धांत मांडा. म्हणजे आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असं याला म्हटलं जातं. त्यानंतर या गॅलिलिओनी जे केपलर आणि कोपर्निकसच्या म्हणण्याला पुष्टी दिली, आणि जे काही त्यांचे सिद्धांत आहे, खास करून हा सिद्धांत की भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखा असतो, यामुळे काय झालं, पुढे न्यूटननी जो गतीच्या नियमांचे सिद्धांत मांडले न्यूटननी, त्यामध्ये त्याला ह्या गॅलिलिओच्या संशोधनाचा बराच फायदा झालेला आपणास दिसून येतो. पुढे ॲरिस्टॉटलने असं म्हटलं होतं की भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेगही भिन्न असतो, पण गॅलिलिओने प्रयोगांती हे सिद्ध करून दाखवलं की भिन्न वजनांच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेगही काय असतो, सारखा असतो. हा सिद्धांत त्यांनी पुराव्यानिशी मांडला. त्यानंतर त्याच्या सुधारित दुर्बिणीचा दर्यावर्तींना दूरवरच्या भूमी, जहाजात उभं राहूनच दूरवरचा प्रदेश त्यांना दिसणं सोपी झालं आणि सोयीचं झालं. त्यानंतर सागरामध्ये असलेले, महासागरांमध्ये असलेले हिमनग, त्यानंतर मोठे मोठे मध्येच आलेले डोंगरांचे सुळके, हे सुद्धा दुरूनच दिसल्यामुळे त्यांना जहाजाची दिशा वळवणं किंवा अपघातापासून स्वतःचा बचाव करणं, या गोष्टीसुद्धा त्यांना सोपी गेल्या दर्यावर्दींना. पुढे या दुर्बिणीच्या साह्यानेच गुरुग्रहाचे तेजस्वी असे 4 उपग्रह सुद्धा शोधून काढण्यात आले. जसा पृथ्वीला चंद्र हा उपग्रह आहे, तसंच गुरुग्रहाचे पण 4 उपग्रह शोधून काढण्यात आले असं. त्यानंतर ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं की चंद्र हा एक तारा आहे, तो स्वयंप्रकाशी आहे, गुळगुळीत आहे. तर या दुर्बिणीच्या साह्याने ॲरिस्टॉटलचं ते म्हणणं सुद्धा खोडण्यात आलं, कारण या दुर्बिणीने बघितल्यावर चंद्रावर खडकाळ भूमी दिसली, डोंगर दऱ्या दिसल्या, आणि असं दिसलं की सूर्याचा जो प्रकाश चंद्रावर पडतो आणि त्याचे जे किरण परावर्तित होतात, म्हणून आपल्याला पृथ्वीवरून हा चंद्र प्रकाशित दिसतो, पण तो स्वयंप्रकाशित नसून परप्रकाशित आहे. सूर्याच्या किरणांचं परावर्तन होतं, म्हणून तो आपल्याला प्रकाशताना दिसतो. त्यानंतर त्यांनी पुन्हा या दुर्बिणीच्या साह्याने अवलोकन करून हेही सांगितलं की 27 दिवस पृथ्वीला सूर्याच्या भोवती पूर्ण एक प्रदक्षिणा करायला लागतात. म्हणजे 27 दिवसात पृथ्वी ज्या पॉईंटवरून सूर्याभोवती फिरायला आपण सुरुवात केली, असा एक पॉईंट जर निश्चित केला, तर 27 दिवसांनी पृथ्वी पुन्हा त्याच पॉईंटवर येते. हे सुद्धा त्याने संशोधनाअंती सांगितलं. सूर्यावरील जे डाग आहेत, ज्याला आपण म्हणतो की स्फोट होतात सूर्यावर हेलियम वायूचे, आणि ते डाग तयार होतात, या डागांचं निरीक्षण करणारा हा पहिला आधुनिक शास्त्रज्ञ आहे. हा पहिला, मी आधुनिक शब्द का वापरते, पहिला आधुनिक शास्त्रज्ञ का आहे, कारण याच्या आधी बघा, इथे वर इथे लिहिलेला आहे मी, याच्या आधी वराहमिहिर याने त्याच्या बृहत संहिता या ग्रंथामध्ये 6व्या शतकात, भारतातला हा एक खगोलशास्त्रज्ञ होता वराहमिहिर, याने 6व्या शतकातच बृहत संहितेमध्ये सूर्यावरील या डागांचा तमसकिलक म्हणून उल्लेख केलेला आढळतो. म्हणजे जरी युरोपच्या दृष्टीने किंवा आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने जरी हा गॅलिलिओ पहिला सूर्यावरील डागांचं निरीक्षण करणारा होता, बघा कितव्या शतकात, 1609 नंतर, म्हणजे 17व्या शतकामध्ये यांनी म्हटलं सूर्यावर डाग आहेत, आणि म्हणून युरोपच्या लोकांनी हे म्हटलं की हा पहिला शास्त्रज्ञ आहे ज्यांनी ह्या डागांचं निरीक्षण केलं. पण आपल्या भारतीय खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर यांनी 6व्या शतकातच या डागांचं वर्णन केलेलं होतं. म्हणजे भारतीय सुद्धा या खगोलशास्त्रात किंवा अवकाश ज्ञानामध्ये खूप प्रगत होते युरोपीय लोकांच्या कितीतरी वर्ष आधी, असं आपण अभिमानाने म्हणू शकतो. आपण आता हा जो पोर्शन बघितला, यामध्ये हे गॅलिलिओची जी माहिती आहे, या माहितीवर तुम्हाला 3 मार्कांचा प्रश्न येऊ शकतो. त्यातल्या त्यात काही विधान पूर्ण करा किंवा
चुकीची जोडी ओळखून ती बरोबर करा, अशा प्रकारचं येऊ शकतं. जसं गॅलिलिओने भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखा असतो, हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत कुठल्या जागी प्रयोग करून सिद्ध केला. तिथे चुकीचं एक शब्द येऊ शकतो, तर तिथे योग्य शब्द राहील पिसाचा मनोरा. आपण बघितलं हा इटलीचा होता आणि हा पिसाचा मनोरासुद्धा इटलीमध्ये आहे. जगातलं एक आश्चर्य आहे 7 आश्चर्यांपैकी. प्राचीन जे 7 आश्चर्य होते, जसा आपला भारताचा ताजमहल आहे तसा हा पिसाचा मनोरासुद्धा असा थोडासा झुकता आहे हा मनोरा. हे एक आश्चर्य, आणि त्या मनोऱ्यामध्ये यांनी हा प्रयोग केला होता आणि हा सिद्धांत मांडला होता. किंवा आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक, त्याच्यासमोर लिहिलं राहील केपलर, तर तुम्हाला ती जोडी दुरुस्त करून लिहायचं आहे, केपलरच्या जागी गॅलिलिओचं नाव. अशा प्रकारचे यामध्ये तुम्हाला प्रश्न कव्हर केले जाऊ शकतात. त्यामुळे शांततेने हे मुद्दे तुम्ही अभ्यासा. तसंच गुरुग्रहाचे एकूण 4 मोठे उपग्रह शोधले गेले गॅलिलिओनी, जी सुधारित दुर्बीण केली होती. तर ते सुद्धा तुम्हाला विधान पूर्ण करा किंवा चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा किंवा रिकामे जागा, यामध्ये हे सगळं अशा पद्धतीने कव्हर केलं जाऊ शकतं. आता गुरुग्रहाचे त्यावेळी यांनी 4 उपग्रह शोधले. आज विज्ञानाचा इतका विकास झालेला असताना आणि मोठ्या मोठ्या दुर्बिणी अस्तित्वात असताना, जसं हबल दुर्बीण वगैरे आहे, तर आजपर्यंत गुरुग्रहाचे जवळपास 79 छोटे मोठे उपग्रह शोधले गेले आहेत. पण यांनी हे जे 4 मोठे उपग्रह शोधून काढले होते, ते आजही एकूण गुरुग्रहाच्या 79 उपग्रहांपैकी सगळ्यात मोठे 4 उपग्रह आहेत. त्यांची नावं आहे गॅनिमीड, कॅलिस्टो, आयो आणि युरोपा. हे आज आपण या उपग्रहांना दिलेली ही नावं आहेत समजा. तर अशा पद्धतीने तुम्हाला या मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे आणि हे मुद्दे तुम्ही प्रश्न उत्तर रूपाने किंवा नोट्स रूपाने तुमच्या वहीमध्ये तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत. याच्या पुढे आपण आता पुढचा पॅराग्राफ बघणार आहोत. सुरुवातीला हे जे व्हाईटबोर्डवर लिहिलेलं आहे, ह्या सगळ्यांचं वाचन करा आणि ते तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या. ठीक आहे. कोणत्या पॅराचं वर्णन आहे लक्षात घ्या. या पॅऱ्याचं हे वर्णन आहे, पॅराग्राफचं. आलं आहे सगळ्यांच्या लक्षात? या पॅराग्राफचं वर्णन आहे आणि हे सगळे पॉईंट्स वहीमध्ये उतरवून घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि त्यानंतर हे पॉईंट्स तुमचं पुस्तक आणि माझ्या व्हिडिओतलं माझं स्पष्टीकरण याच्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. 14व्या शतकामध्ये बंदुकीची दारू हिचा शोध लागला आणि त्यामुळे युद्धतंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला. पहिलेच युद्ध धनुष्यबाण, तलवारी, भाले, तोफांचे गोळे फेकणे या माध्यमातून होत होतं. पण आता बंदुकीचा दारूचा शोध लागल्यामुळे दूर अंतरावरूनही शत्रूचा अचूक वेध घेणे शक्य झाल्याने युद्धामध्ये सैन्याची होणारी जीवितहानी कमी झाली असं आपण म्हणू. कोणत्या बाजूची कमी झाली? जे हे बंदुका वापरत आहेत ते. ही कोणत्या काळातली गोष्ट? 14व्या-15व्या शतकातली गोष्ट. आता तर सगळेच जण बंदुका वापरतात. पण बंदुकीच्या दारूमुळे युद्धतंत्रामध्ये आमूलाग्र यामुळे बदल झाला, या शोधामुळे. तसाच दुसरा एक बदल कोणता जर झाला असेल तर तो छपाई यंत्राचा शोध लागला. 15व्या शतकात छपाई यंत्राचा शोध लागला जोहान्स गुटेनबर्ग याला. त्याने 1436मध्ये पहिलं छपाई यंत्र तयार केलं. हा जर्मनीचा होता, मेन्झ शहरामध्ये राहणारा, आणि हा एक सुवर्णकार होता. याने धातूपासून खिळे बनवले आणि ते खिळे शाईत बुडवल्यावर जर त्याचा ठसा जर कपडा किंवा कागदावर उमटवला तर मुद्रण होते, हे त्याला लक्षात आलं. आणि यातूनच पुढे त्यांनी छपाई यंत्र बनवलं 1436ला. त्याने 1440ला मेन्झ या शहरातच पहिला छापखाना काढला आणि म्हणूनच त्याला मुद्रणकलेचा जनक असं म्हटलं जातं. 1451ला इटलीमधील व्हेनिस या शहरामध्ये छापखाना काढला गेला. छापखाना म्हणजेच मुद्रणालय, लक्षात घ्या. त्यानंतर
1456लाच गुटेनबर्गने त्याच्या छापखान्यामध्ये बायबलच्या प्रती छापल्या, अनेक प्रती छापल्या. सुरुवातीला हस्तलिखित लिहावे लागत, तेव्हा प्रती हस्तलिखित लिहून लिहून प्रती तयार होत. पण आता या छपाई यंत्रामुळे एकाच पुस्तकाच्या एकाच वेळी हजारो प्रती छापणं आणि त्या जनसामान्यांपर्यंत वाटणं, पोचवणं आणि त्याद्वारे ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं हे सहज सोपी झालं. तसं तर म्हटलं जातं की कागदाचा शोध 5व्या शतकात चीनमध्ये लागला आणि पण पहिला छापील मजकूर कागदावरचा हा जपानमध्ये 8व्या शतकात मिळाला. पण आपण भारतीय इतिहासाचा जर धांडोळा घेतला तर भारताचे महर्षी गृत्समत हे वैदिक काळात होऊन गेले, जेव्हा ऋग्वेदाची रचना चालू होती. ऋग्वेदाच्या 2ऱ्या मंडलाचे यांना द्रष्टा म्हटलं जातं आणि आपल्या त्या प्राचीन संदर्भावरून असं लक्षात येतं की या महर्षी गृत्समदांना कापसाच्या लगद्यापासून कागद बनवण्याची कला आणि कापड विणण्याची कला अवगत होती. म्हणजे आज जर आपण शोधाचा विचार केला तर आपल्याला बरेचसे शोध आधुनिक युगातले युरोपियनांच्या नावे आहे असं लक्षात येतं. आत्ताच आपण बघितलं की गॅलिलिओनी सूर्याच्या वरील डागांचा अभ्यास केला, पण भारताच्या वराह मिहिरांनी तर तो 6व्या शतकातच केलेला होता. म्हणजे भारतीय इतिहासाचं ज्याला ज्ञान आहे तो हे ठामपणे सांगू शकतो की प्राचीन भारतामधली जे विज्ञान तंत्रज्ञान होती ते किती शिखरावर होतं. ज्यावेळी युरोपीय रानटी अवस्थेत होते त्यावेळी भारतातली ही संस्कृती अत्युच्च शिखरावर होती असं आपण निश्चितच अभिमानाने म्हणू शकतो. त्यानंतर इंग्लंडमध्ये, इथे मी लिहिलेलं आहे, इंग्लंडमध्ये विल्यम कॅल्स्टनने मुद्रणालय काढलेले होते. आता या ज्ञानाचा प्रचार प्रसार झाल्यामुळे काय झालं की हे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सहज उपलब्ध झालं आणि त्यामुळे बौद्धिक लोकशाहीची स्थापना झाली असं आपण म्हणू. बौद्धिक लोकशाहीची का तर लक्षात घ्या, पहिले समाजातल्या मोजक्या लोकांपर्यंत हे ज्ञान पोचत होतं, पण छपाई यंत्रामुळे अनेकांच्या हाती हे ज्ञानचं भंडार जे आहे ते लागलं. त्यांचे वाचन वाढले, विचार वेगवेगळे त्यांच्या वाचनात येऊ लागले आणि त्यामुळे त्यांच्या विचाराची पण दिशा बदलली. सुधारणा पर्वाला त्यामुळे काय मिळालं? पाठबळ मिळालं. कारण सुधारित विचारही या सर्वसामान्यांच्या वाचनात येऊ लागले. आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट ह्याचा त्यांना या वाचनामुळे बोध होऊ लागला आणि म्हणूनच बौद्धिक लोकशाहीची स्थापना झाली असं आपण म्हणतो. आणि म्हणूनच छपाई यंत्राचा शोध ही खरं म्हणजे एक अमूल्य अशी देणगी मानवाला त्या काळामध्ये लागली होती असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर 1457 पासून रंगीत छपाईला सुरुवात झाली. पहिले ही छपाई ब्लॅक अँड व्हाईट होती, जसं तुम्हाला आता हा बोर्ड दिसतो आहे ब्लॅक अँड व्हाईट फक्त. पण 1457 पासून विविध कलरच्या शाई करून आणि त्याद्वारे कलर प्रिंटिंगला छपाईला सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये विल्यम कॅल्स्टनने छापखाना काढला. पुढे 18व्या शतकात युरोपामध्ये आधुनिक विद्यापीठे स्थापन झाली. आता लक्षात घ्या, छपाई यंत्राचा शोध लागला, प्रचंड प्रमाणात पुस्तकांच्या प्रती छापल्या जाऊ लागल्या आणि हे माध्यम उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती हे माध्यम लागल्यामुळे विद्यापीठांमध्ये अनेक विद्यार्थी एकाच वेळी अभ्यास करण्यासाठी सक्षम होऊ लागले. आणि या विद्यापीठांमध्ये ग्रीक नाटके, प्रसिद्ध व्यक्तींची लेख आणि भाषणे, ललित साहित्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकलेचे शिक्षण सुरू झाले की जे मानवाशी संबंधित होते, मानवतावादाशी संबंधित होते. त्यानंतर राज्यशास्त्र, इतिहास, नीतिशास्त्र इत्यादींचा अभ्यास सुरू झाला आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींमुळे लोक हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायला लागले, सत्य असत्याचा पाठपुरावा करायला लागले आणि जे तथ्यात्मक आहे, प्रयोगांती सिद्ध झालेले आहे अशाच गोष्टी ते स्वीकारू लागले. म्हणजेच लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वतंत्र विचार करण्याची त्यांना सवय लागली. म्हणजे याने सांगितलं आणि मी ऐकलं असं नाही,
तर मला जर ते पटलं, माझ्या अनुभवावर ते खरं उतरलं तरच मी ती गोष्ट स्वीकारणार, अन्यथा नाही, असा स्वतंत्र विचारसुद्धा लोक करायला लागले. आणि यातूनच सुधारणा सुरू झाल्या किंवा सुधारणांना सर्व जनसामान्यांचा पाठिंबा मिळाला. या विद्यापीठांमध्ये होमरची महाकाव्यसुद्धा शिकवली गेली. होमर कोण होता? तर हा युनानी कवी होता. युनान म्हणजेच ग्रीक किंवा ज्याला आपण ग्रीस म्हणतो. तर हा अंध होता आणि याचा काळ होता इसवी सन पूर्व 1000 वर्ष. ढोबळमानाने असा हा कालावधी आहे. निश्चित काळामध्ये एकवाक्यता नाही इतिहासामध्ये, पण ढोबळमानाने इ.स. पूर्व 1000 म्हणजे आत्ताचे हे 2000 वर्ष आणि आधीचं म्हणजे 3000 वर्षांपूर्वी हा झालेला होता. याने 2 महाकाव्यांची रचना केली की या महाकाव्यांमध्ये त्यावेळच्या ग्रीक समाजाचं समाज जीवन, मानवी स्वभाव, त्यांचे गुणदोष याचं वर्णन हे सगळं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. राज्यव्यवस्थेच्या विषयी टिप्पणी, अर्थकारणाविषयी टिप्पणी समग्र रूपाने. जसं आपल्या भारतातील 2 महाकाव्य रामायण आणि महाभारत ही जशी त्या काळच्या भारतीय व्यवस्थेवर भाष्य करतात, मानवी नातेसंबंध, गुंतागुंतीच्या भावना यावर भाष्य करतात, तशीच ही 2 महाकाव्य ग्रीकमधली प्रसिद्ध आहेत. तर ती 2 काव्य कोणती आहेत? तुमच्या पुस्तकामध्ये फक्त त्यांची नावं दिली आहेत, इलियाड आणि ओडिसी. इथे मी थोडक्यात त्या महाकाव्यांमध्ये काय सांगितलेलं आहे. जसं आमच्या महाभारतात कौरव पांडव युद्धाचं वर्णन आहे, कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आहे. रामायणामध्ये राम रावण युद्ध आहे, राम भरताचं बंधुप्रेम आहे, वचनपूर्ती आहे. कैकई दशरथ आणि रामाच्या माध्यमातून वचनपूर्ती ही प्राणापेक्षाही प्रिय आहे. ही जशी मूल्य आहेत तशीच या इलियाड आणि ओडिसीमध्ये सुद्धा यांनी काही प्रसंगाचंच हे वर्णन आहे. इलियाड हे ट्रोजन ग्रीक युद्धावर आहे व या युद्धामध्ये एक्लिस याच्या हुशारीचं व वीरतेचं वर्णन यात आहे. तुम्ही ट्रोजन हॉर्स ही कथा तुम्हाला अभ्यासाला आली असेल कदाचित इंग्रजी तुमच्या विषयामध्ये, तर त्या प्रसंगावरचं हे महाकाव्य आहे. यामध्ये एकूण 208 भाग आहेत आणि 15,693 ओळींमध्ये हे महाकाव्य रचलेलं आहे. जो एक्लिस हा वीर होता, ग्रीक युवक होता, यांनी कशा अक्कल हुशारीने या युद्धामध्ये ग्रीकांना विजय मिळवून दिला. ओडिसी या महाकाव्यामध्ये ट्रॉयच्या राजपुत्राने स्पार्टाची राणी हेलेन हिचं अपहरण केलं होतं आणि म्हणून सर्व ग्रीक राजे त्या परिसरातले एकत्र येऊन युलिसिसच्या नेतृत्वाखाली हे त्या राणीला परत मिळवणे आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी निघाले. आणि परतीच्या प्रवासामध्ये यांचं जहाज भर समुद्रामध्ये भरकटलं आणि मग समुद्रातल्या तुफानांना आणि समुद्रात वाटेत येणारे हिमनग, प्रचंड आलेले डोंगराचे मध्ये चाललेले सुळके, या सर्व संकटांशी सामना करत हा शूरवीर दर्यावर्दी म्हणजे युलिसिस मायदेशी कसा परतला हे सगळं वर्णन या ओडिसी या ग्रंथामध्ये आलेलं आपणास दिसतं. तर एकंदरीत मी या पूर्ण पॅराची तुम्हाला इथे विश्लेषण करून दिलेलं आहे. सुरुवातीला फळ्यावरचे हे मुद्दे उतरवून घ्या आणि हा कॅथॉलिक चर्च पेज नंबर 3 वरचं हे विश्लेषण आहे. कॅथॉलिक चर्च या पॅरेग्राफचं हे विश्लेषण आहे. मुद्दे उतरवून घ्यायचे. आता याचं विश्लेषण बघा. प्रबोधनपूर्व कालखंडात चर्च राजसत्तेवर व लोकांच्या व्यक्तिगत जीवनावर या चर्चचं प्रभुत्व होतं. म्हणजे हा चर्च लोकांना किंवा राजाला फक्त धार्मिक जीवनाबद्दल मार्गदर्शन करत नव्हता, तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्येही त्यांनी कसं वागावं, कोणत्या नीतिनियमांचं पालन करावं आणि त्यांच्याकडून चूक झाली तर पापक्षालनासाठी कोणतं प्रायश्चित्त घ्यावं, इथपासून ते राजाला न्यायदानाच्या विषयी सूचना सल्ले देणे, अर्थकारण किंवा परकीय राजांशी त्याचे संबंध, युद्ध, या सर्व गोष्टींवर या चर्चचं प्रभुत्व होतं. कट्टरतेने धर्मपालन करवून घेणारी ही सर्वोच्च संस्था होती त्या काळात. राजसत्तेच्याही पेक्षा वरचढ असणारी अशी ही सत्ता होती. चर्चमधील धर्मगुरू स्वतःच्या चैन व विलासासाठी पापमुक्तीच्या नावाने
लोकांकडून आर्थिक मोबदला घेऊन पापमुक्तीची आज्ञापत्र देत. म्हणजे थोडक्यात तुम्ही कितीही पाप करा, आम्हाला पैसे द्या, चर्चला देणगी द्या थोडक्यात, आणि तुम्ही पापापासून मुक्त व्हाल. तुम्ही पुन्हा नवे पाप करायला मोकळे, पुन्हा तुम्ही पैसा भरा आणि पापापासून मुक्त व्हा. आणि या पैशातनं ते स्वतःची चैन, विलासी जीवन हे ते स्वतः जगत असत. आणि हे कॅथॉलिक चर्चचे प्रामुख्याने असा हा प्रकार तिथे घडत होता. त्यानंतर या चर्चच्या विरोधात बोलणे, वेगळे स्वतंत्र मत मांडणे निषिद्ध होतं. आणि जर कोणी असं सामान्य माणसाने केलं तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक दंड दिले जाई, कधीकधी शारीरिक शिक्षा पण केल्या जात. आणि जर बायबलच्या विरोधात जर तुम्ही बोललात, त्याच्या वेगळं भाष्य केलं, तर मात्र हे पोप, जे ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू व्हॅटिकन सिटी आणि हे इतर चर्चमधले जे धर्मगुरू होते, हे या पोपच्या सल्ल्याने वागत, मार्गदर्शनाने वागत, तर हे तर डायरेक्ट त्याला मृत्यूदंड देत. की बायबलच्या विरोधात तुम्ही बोललात, पवित्र ग्रंथ त्यातला शब्द न शब्द खरा. आजही ईशनिंदा केल्यास मृत्यूदंड असे कायदे जगातल्या काही देशांमध्ये आहेत. की तुम्ही त्यांच्या देवाच्या, म्हणजे ईश म्हणजे इथे देव, निंदा केली, विरोधात बोललात, तर तुम्हाला देहदंडाची, मृत्यूदंडाची, फाशीची शिक्षा आहे. तर तशाच प्रकारे काहीसं त्या काळात होतं की बायबलच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. वेगळं मत कोणी मांडेल तर त्याला शिक्षा ठरलेली असेल. सर्वोच्च धर्मगुरू पोप हा न्याय, पाप, पुण्य काय असे हे ठरवत असे. म्हणजे त्याला जर वाटलं एखादा व्यक्ती पाप करतोय आणि तो पैसे देतो आहे आणि तर तो पापमुक्त, न्याय झाला. पण गरीब जर पैसे देत नसेल तर तो महापापी, आणि मग त्याला शिक्षा तर ही झालीच पाहिजे. अशा प्रकारे या पापपुण्याच्या संकल्पनेनुसार न्याय या संकल्पनेवर सुद्धा या पोपचं किंवा धर्मगुरूंचंच काय होतं, त्यांच्याच विचारांचा पगडा होता. या सर्व अशा यांच्या थोतांडाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध मानवतावादी भूमिकेतून धर्मसुधारणा चळवळी युरोपमध्ये सुरू झाल्या. मार्टिन ल्युथरने जर्मन भाषेमध्ये बायबलचे सुधारित म्हणजे तर्कसंगत भाषांतर केले. की तुम्ही लावता तो अर्थ नाही बायबलमध्ये सांगितलेल्या त्या तत्वांचा, तर मानवाच्या हितासाठी त्या तत्वांचा अर्थ लावायचा आहे, आपल्याला त्या दृष्टीने विचार करायचा आहे. तर असंच मार्टिन ल्युथरने असा तर्कसंगत विचार करून बायबलचं सुधारित भाषांतर केलं, धर्मसुधारणांना पाठिंबा दिला. त्यातूनच सुधारणावादी प्रोटेस्टंट पंथ युरोपमध्ये उदयाला आला. म्हणजे ख्रिश्चनांमध्ये एक कॅथोलिक पंथ आणि एक प्रोटेस्टंट पंथ आहे, आजही आहे. आणि धर्म अंधश्रद्धांना या प्रोटेस्टंट लोकांनी झुगारून दिले आणि विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांनी अवलंबला. आणि यातूनच आधुनिक विज्ञानाची सुरुवात झाली, विकास झाला विज्ञानाचा, आणि पुढे यातनंच औद्योगिक क्रांतीचा पायासुद्धा घातला गेला. सुरुवातीला व्हाईटबोर्डवरचे मुद्दे उतरवून घ्या तुम्ही सगळे. आणि हे वर्णन आहे आधुनिक विज्ञान व कला या भागाचं. काही पॉईंट्स लिहायचे राहिले आहेत, जेव्हा विश्लेषण करेल तेव्हा ते लिहेल. पण आधुनिक विज्ञान आणि कला या टॉपिकमधल्या शेवटच्या मुद्द्यांचं इथे विश्लेषण केलेलं आहे. बघा तुमच्या पुस्तकामध्ये आधुनिक विज्ञान आणि कला हा पार्ट, हा खालचा पार्ट, आणि हा आधुनिक विज्ञान, याचं मी आता सध्या तुम्हाला विश्लेषण करते आहे. तरी फळ्यावरचे हे पूर्ण मुद्दे उतरवून घेणे, आधुनिक युगाचं प्रतिनिधी, हे असं इथे लिहिलेलं आहे. आता आपण मुद्देसूर याचं विश्लेषण करूया. जसं चर्चच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून आधुनिक विज्ञानाची भूमिका प्रोटेस्टंट पंथांच्या लोकांनी स्वीकारली, तसंच सुधारणावादी लोकांनी पण स्वीकारली. आणि हे लोक प्रत्यक्ष कृती किंवा प्रयोग करून अनुभवाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानव सत्याचे आकलन करू लागला. म्हणजे पहिले प्रयोग करून पाहणे स्वतः, त्यातनं जे आपल्याला निष्कर्ष प्राप्त होतात आणि त्या प्राप्त झालेल्या निष्कर्षावरून सत्य काय ते जाणून घेणे.
धर्म सांगतो आहे, कोणी व्यक्ती सांगत आहे, रूढी परंपरा सांगत आहे, पूर्वज असं करत होते म्हणून आम्हीही तसंच करू असं होणार नाही. तर आम्हाला जोपर्यंत सत्याची अनुभूती होत नाही तोपर्यंत आम्ही ते तत्त्व स्वीकारणार नाही. म्हणजे काहीही आकलन करायचं असेल, स्वीकारायचं असेल तर पहिले त्याचा प्रयोग करायचा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचं पूर्ण तथ्य जाणून घ्यायचं आणि मगच ते स्वीकारायचं. आणि ह्याच पूर्ण त्या मानवाच्या प्रयोगशीलतेला, त्या वृत्तीलाच, ती वृत्तीच म्हणजे विज्ञान युगाचा पाया होय. बघा, प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला, हाच आधुनिक विज्ञान युगाचा पाया आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रयोगाने सिद्ध झाल्यावरच ती स्वीकारायची, ही जी वृत्ती होती, ही वृत्ती आधुनिक विज्ञानाचा पाया होती असं आपण म्हणू शकतो. गणित, विज्ञान, गणित व कौशल्ययुक्त कला या शिक्षणाला प्राधान्य झाले की हे शिक्षण व्यवहार व सत्य जाणण्यास उपयुक्त होतं आणि म्हणूनच या विषयांच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगाच्या प्रारंभी निसर्ग वैज्ञानिक होऊन गेले की जे निसर्गाचा शास्त्रोक्त पद्धतीने सूक्ष्म निरीक्षण व विश्लेषण करणारे होते. यांनी निसर्गाचा सूक्ष्म आणि वैज्ञानिक दृष्टीने अवलोकन केलं, मतं, विश्लेषण, निरीक्षण करून ते विश्लेषण किंवा त्यांची मतं मांडली, म्हणून त्यांना निसर्ग वैज्ञानिक म्हटलं गेलं असं आपण म्हणू. यांनी फक्त निसर्गाचाच नाही तर आपण इथे असं म्हणू शकतो की निसर्ग आणि मानवी रचना, निसर्ग आणि मानवी रचना, शरीर रचना, मानवी स्वभाव यांचं बारकाईने निरीक्षण केलं. आणि हे या जे दोघांची नावं तुम्हाला इथे पुस्तकात दिली आहे, लिओनार्दो दा विंची इटलीचाच आणि मायकेल अँजेलो हा सुद्धा इटलीचाच, तर यांना आधुनिक युगाचे प्रतिनिधी म्हटले जातात. बघा, आता आपण सुरुवातीला लिओनार्दो विंचीची माहिती घेऊयात. याचा जन्म 1452ला झाला, 1519ला मृत्यू झालेला आहे. हा चित्रकार, मूर्तिकार, वास्तुकार, संगीतकार, इंजिनियर, वैज्ञानिक असा अष्टपैलू याचं असं व्यक्तिमत्व होतं. चित्रकार म्हणून याचं मोनालिसा आणि द लास्ट सपर हे जी चित्र आहेत ही जगप्रसिद्ध आहे. आणि याच्या चित्रांमध्ये यांनी मानवी भावभावनांचे वैज्ञानिक दृष्टीने, मनोवैज्ञानिक दृष्टीने सूक्ष्म रेखाटन केलेले आहे, सूक्ष्म चित्रण याने केलेले आहे. त्यानंतर मायकेल अँजेलो हा सुद्धा इटलीचा रहिवासी होता. 1475ला याचा जन्म झाला आणि 1534ला याचा मृत्यू झाला. हा कवी, चित्रकार, वास्तुकार, शिल्पकार होता. याचे चित्रकार म्हणून क्रिएशन ऑफ आदम आणि लास्ट जजमेंट अशी 2 चित्र जगप्रसिद्ध आहेत. त्यानंतर वास्तुकार म्हणून यांनी इटलीतीलच रोम इथला सेंट पीटर्स चर्चची जी काही डिझाईन आहे ती याची आहे. आणि असं म्हणतात की तुम्ही जर नेटवर या चर्चचं चित्र बघितलं तर अशा त्रिज्या वाईज घुमट जो आहे, या चर्चचा जो वर घुमट केलेला आहे, अष्टकोनी खालून आणि वर असा घुमट, तर तो असा त्रिज्याचा मिळून केला आणि त्याला टोक प्राप्त झालेला आहे. आणि तो कुठल्याही अँगलनी बघितला तर एक विशिष्ट सौंदर्य दृष्टी त्यामध्ये जाणवते. चित्र उपलब्ध आहेत, ही नेटवर बघू शकता तुम्ही. त्यानंतर शिल्पकार म्हणून याचं डेव्हिड म्हणजे जे शिल्प आहे, जे संगमरवरी दगडामध्ये त्यांनी तयार केलेलं आहे. आणि पेता हे चित्र मालिका ज्यामध्ये मदर मेरी आणि येशू ख्रिस्तांना सुळावर चढवल्यावर त्यांचा देह खाली उतरवल्यावर तो देह मदर मेरी मांडीवर घेऊन बसलेली आहे असं ते शिल्प आहे. तर हे 2 शिल्प त्यांची जगप्रसिद्ध आहे. या दोघांनाही आधुनिक युगाचे प्रतिनिधी असं म्हटलं जातं. या दोघांनीही वैज्ञानिक पद्धतीने केलेलं निसर्ग आणि मानवी शरीराचं किंवा मानवी स्वभावाचं सूक्ष्म निरीक्षण आणि त्यामुळे त्यांचं जे शिल्पकला किंवा चित्रकला जी आहे ही या निसर्गाची किंवा मानवी शरीराची वैशिष्ट्ये दर्शविणारी आहे. आणि त्यांच्या ह्या निरीक्षणामुळे किंवा विश्लेषणामुळे पुढे अशा अनेक प्रकारचे चित्रण करणे पुढच्या पिढीतल्या चित्रकारांना, शिल्पकारांना काय गेले, सहज सोपी गेलेले आपणास दिसून येतात. बोर्डवरची माहिती उतरवून घ्या आणि आपण आता पेज नंबर 3वरचं कला
या पॅरेग्राफमधील हा वरचा भाग अभ्यासणार आहोत. कला या पॅरेग्राफमधील हा वरचा भाग बघा, हा वरचा भाग आपण आता एवढा अभ्यासणार आहोत. या भागाचं वर्णन मी याआधी केलेलं आहे. हा भाग आता आपण अभ्यासणार आहोत. तर मुद्देसूद आता आपण याचं वर्णन बघूयात. प्रबोधन काळात विज्ञानाचा प्रभाव कला क्षेत्रावरही पडला. याच कालखंडात आता इथे कला बघा, प्राचीन भारतामध्ये 14 विद्या आणि 64 कला होत्या. आज 65वी कला म्हणून जाहिरात कलेला मान्यता मिळालेली आहे. आणि या कलेमध्ये नुसती चित्रकला वगैरे आणि शिल्पकला हेच नाही, तर धातुकला ह्या ज्या आपण कौशल्य म्हणतो आपल्याकडे आपल्या भारतामध्ये, हे सगळं या कला या संज्ञेमध्ये ज्ञात आहे, लक्षात घ्या. याच कालखंडात किमया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रातील गूढवाद कमी होऊन ते वैज्ञानिक पायावर उभे राहिले. या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. प्रबोधन काळात किमया या शास्त्रातील गूढवाद कमी झाला आणि ते वैज्ञानिक पायावर उभे राहिले. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला धातुकामातील शास्त्र म्हणजे किमया शास्त्र असं याचं रूप होतं. आणि आपण म्हणतो की आपल्याकडे काय की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं रूपांतर सुवर्णामध्ये होतं. आता यातला आपण ज्याला म्हणू की थोडा भंपकपणा किंवा आपण ज्याला म्हणू की रूपक बाजूला ठेवलं तर ही खरोखर काही काळी म्हणजे काही लोकांना प्राचीन काळामध्ये ही कला ज्ञात होती. तुम्ही विज्ञानामध्ये हे शिकले असाल की अणु, रेणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे सगळं या खनिज किंवा मूलद्रव्यांमध्ये असतं आणि प्रत्येकाचं एक विशिष्ट सूत्र असतं. आणि या सूत्रामध्ये जर विशिष्ट बदल केला तर या धातूचं रूपांतर त्या धातूमध्ये करता येत असे. तर हे धातुशास्त्रातील काम आणि ते गूढ होतं, ते सगळ्यांना नव्हतं, त्यामुळे ती जादू वाटायची. त्यामध्ये गूढता म्हणजे आपण ज्याला रहस्य म्हणू की ज्याला हे रहस्य माहिती आहे तोच हे करू शकत होता. जसं आज बघा आपण जादूगाराचे खेळ बघतो, ते काहीतरी गायब करतात, काहीतरी काढतात, आपल्याला ते करता येत नाही, पण त्यांना त्यातली मुख्य गोष्ट आपण ज्याला म्हणू की मुख्य त्यातलं जे एक कृती आहे ती माहिती आहे, त्यामुळे त्यांना ते जमतं, आपल्याला जमत नाही. तसंच या धातुकामातील काही तज्ज्ञांना एका धातूचं रूपांतर दुसऱ्या धातूमध्ये करता यायचं, पण ते सर्वसामान्यांना ते माहीत नव्हतं, ते सांगत नव्हते, ते रहस्य ठेवत होते. आपल्या कुटुंबातली कला कुटुंबातच जपत होते, म्हणून गूढवाद रहस्यमय होतं. काही कालांतराने एका द्रवाची दुसऱ्या द्रवावर क्रिया केली असता. आता इथे करणी पण हाही शब्द वापरला आहे काही ठिकाणी पुस्तकांमध्ये. एका द्रवाची दुसऱ्या द्रवावर क्रिया केली तर तिसरं मिश्रण तयार होतं. इथे पण आपल्याला असं वाटतं की ही जादू आहे का, की ती काही रहस्य आहे का, तर ते रहस्य नाही, ती रासायनिक क्रिया आहे. जसं मीठ NaCl हे Na आणि Cl हे दोन एकत्र केलं तर मीठ हे खनिज तयार होतं, सोडियम क्लोराईड. हिच्यात जादू नाही आहे, तर त्यांची नैसर्गिकरित्या एकमेकांवर क्रिया होते, करणी होते आणि एक तिसरं संयुग निर्माण होतं. पण मूलद्रव्य आपल्याला निसर्गामध्ये अशी खनिज मूलद्रव्य सापडतात, त्यांच्या मूळ रूपामध्ये सापडतात. या खनिजांना संयुगसुद्धा दोन पदार्थांपासून तिसरा पदार्थ तयार झाला, त्याला संयुग असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर खनिज व मूलद्रव्यांची विश्लेषण संरचना कळली. आज आपण चित्र काढतो की एका धातूच्या कणामध्ये किंवा अणू त्यामध्ये त्या इलेक्ट्रॉन याची त्याची कशी रचना आहे हे आता आपल्याला सगळं आजच्या आधुनिक काळामध्ये कळलेलं आहे, पण त्या काळात हे सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. खनिज व मूलद्रव्य विश्लेषण कळलं, त्यांची संरचना कळल्यामुळे विविध संयुग निर्माण केली गेली. त्यातच तैलरंगाची निर्मिती झाली आणि या तैलरंगाचाच उपयोग पुढे चित्रकलेमध्ये केला गेला. जसं मी सांगितलं की लिओनार्दो दा विंची यांचं हे मोनालिसा तैलरंगातलं चित्र जगप्रसिद्ध आहे. मायकेल एंजेलोचं क्रिएशन ऑफ आदम हे सुद्धा तैलरंगातलं चित्र जगप्रसिद्ध आहे असं आपण म्हणू शकतो. आधुनिक काळात आपण या किमयाशास्त्रालाच किंवा या धातुशास्त्रालाच आज आपण रसायनशास्त्र म्हणून ओळखतो, केमिस्ट्री म्हणून. रसायनशास्त्रातही काय आहे की
दोन द्रवांचं मिश्रण झालं असतं, त्यापासून एक संयुग तयार होतं, म्हणजे दोन द्रवांची एकमेकावर क्रिया होऊन तिसरं द्रव, बघा लिंबू, साखर, मीठ एकत्र आलं तर आपण लिंबू सरबत तयार करतो, म्हणजे एक तिसरं काहीतरी. पण गुणधर्म शाबूत आहेत, कधी कधी गुणधर्म पण वेगळे होऊन जातात. आता ज्यांचं थोडंफार सायन्सचा अभ्यास आहे त्यांना हे सगळं कळेल आहे. थोडक्यात मी तुम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे. आता इथे आपला दुसरा भाग, इथे आपलं विश्लेषण दुसऱ्या भागाचं संपत आहे. या भागावर लक्षात घ्या, तुम्हाला विविध पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. जसं किमयाशास्त्र संकल्पना स्पष्ट करा, 2 मार्कांसाठी येऊ शकते. किंवा मायकेल एंजेलो किंवा लिओनार्दो दा विंची यांची माहिती लिहा, टीप लिहा, हे 2 मार्कांसाठी येऊ शकतो. कॅथॉलिक चर्चवर 3 मार्काची टीप लिहा येऊ शकतं. त्यानंतर छपाईच्या शोधाचा, छपाई यंत्राच्या शोधामुळे बौद्धिक लोकशाहीची प्रस्थापना झाली, कारण स्पष्ट करा, सिद्ध करा, 3 मार्कांसाठी येऊ शकतं. या व्यतिरिक्त आपण गॅलिलिओची माहिती बघितली, कोपर्निकस, केपलर यांची आपण माहिती बघितली. त्यानंतर मानवतावाद किंवा स्वरूप कसं बदललं विचारांचं, ईश्वर केंद्री होतं ते मानव केंद्री का झालं, हे असे सगळे प्रश्न या भागावर विचारले जाऊ शकतात. तरी वारंवार हे व्हिडिओ बघा. हे जे पॉईंट्स प्रत्येक मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी मी लिहिलेले आहेत व्हाईट बोर्डवर, आणि तुमच्या पुस्तकातली माहिती, ह्या सगळ्यांचे एकत्रित तुमच्या नोट्स तयार करा आणि अभ्यास करा. लक्षात घ्या, ह्या व्हाईट बोर्डवर जे काही मुद्दे लिहिलेले आहेत ते फक्त पुस्तकातले नाहीत, तर पुस्तकांव्यतिरिक्त पण त्या माहितीशी संलग्न अशी बरीच माहिती मी व्हाईट बोर्डवर प्रत्येक मुद्द्याच्या विश्लेषणाच्या वेळी लिहिते आहे. जसं कॅथॉलिक चर्चच्यामध्ये मार्टिन ल्युथरचं मी जी माहिती सांगितली ती तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही. तर अशी ही जी की एक्स्ट्रा माहिती आहे जी तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडीत आहे, तर त्याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये घ्या. धन्यवाद.